आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व शिवसृष्टीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न होत आहे। स्वरसंगीताचा कार्यक्रम, फटाक्यांची आतिषबाजी, फुलांचा वर्षाव, सांस्कृतिक कलापथक, आपण सहपरिवार या प्रसंगी उपस्थित राहावे ही नम्र विनंती। आला रे आला गोविंद आला असं म्हणत सर्वत्र काल जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आपण बघू शकतो या गोविंदांचा उत्साह। मथुरा, वृंदावन यासह राज्यभरात कृष्ण जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात साजरा करण्यात येतो। श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त मुंबई, पुणे यासह नाशिक मध्ये देखील उदंड प्रतिसाद आपल्याला दरवर्षीच बघायला मिळतो। आपण आता बघत आहोत ते नाशिकच्या पंचवटी येथील श्रीकृष्ण नगर मध्ये दहीहंडीचं जे आयोजन करण्यात आलं होतं तेथील गोविंदांचा हा उत्साह। या दहीहंडीत स्थानिक गोविंदा पथकांनी 2-3 यापेक्षा अधिक थर रचण्याचा प्रयत्न केला। मात्र दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं दिसून आला। बरेच प्रयत्न करण्यात आले। रात्री 8 वाजेपर्यंत दहीहंडी कोणीही फोडू शकले नाही। मात्र दहीहंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथकांनी प्रयत्न केले। आपण बघू शकतो कशा पद्धतीनं या सर्व उत्साही गोविंदांनी दहीहंडी फोडण्यासाठी एकावर एक थर रचले आणि दहीहंडी फोडण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न। खरं तर एकमेकाला साथ देणे, एकमेकांच्या सोबतीने आपलं टार्गेट पूर्ण करणे आणि त्यानंतर प्राप्त झालेलं लोणी हे सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे त्याचा आनंद घेणे ही शिकवण दहीहंडी या उत्सवामागची आहे। आणि यासाठीच खरं दहीहंडी दरवर्षी फोडण्याचा जी आपली सांस्कृतिक परंपरा आहे ती सर्वत्र जपली जाते। आणि पंचवटीत साजरा होणारा हा दहीहंडी सोहळा बघण्यासाठी आपण बघू शकतो किती मोठ्या संख्येने महिला, तरुण, तरुणी, भाविक उपस्थित होते। अशा पद्धतीने नाशिकच्या कृष्णनगरमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या आनंदात आणि उल्हासात साजरा करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।